कुंभोज येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी BSNL ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावं या मागणीचं निवेदन कुंभोज ग्रामपंचायतीचे सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आर्गे यांच्याकडे देण्यात आलंय। रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना खराब रस्त्यांमुळे शिक्षणासाठी चिखलातून वाट काढावी लागत आहे। शिक्षणाचा मार्ग खडतर असतो, पण तो आता चिखलमय असतो याचा अनुभव विद्यार्थी व पालकांना येत आहे। कुंभोज येथील BSNL ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे खड्ड्यात पाणी साचून रस्ता चिखलमय बनलाय। यातून विद्यार्थ्यांना जाता येत नाही। मुले सकाळी गणवेशात जात येत असताना अनेक वेळा पाय घसरून पडत असून एक महिला शिक्षिका देखील जखमी झाल्यात। सन 2021 पासून अनेक लोकप्रतिनिधींनी शाळेतील कोरोना सेंटर, विद्यार्थी परिषद, जिल्हा विज्ञान प्रदर्शन अशा अनेक वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती आणि स्टेजवरून खाली येताना शाळेकडे येणारा हा रस्ता आपण तात्काळ दुरुस्त करून देऊ असं रेकॉर्डेड आश्वासनही दिलं आहे। सदर आश्वासन देतेवेळी कुंभोजचे लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते। गेल्या 3 वर्षात लोकप्रतिनिधींना BSNL ऑफिस ते रयत गुरुकुल पब्लिक स्कूल हा निव्वळ 200 मीटरचा रस्ता जर करता येत नसेल तर हे अपयश नेमकं कोणाचं? सध्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावर चिखलगुट्टा शर्यत लावता येईल अशी दुरावस्था झाली आहे। या शाळेत 15 गावातून तब्बल 500 विद्यार्थी दररोज येत असतात। दुर्दैवानं पावसाळ्यात या रस्त्यानं येणारे विद्यार्थी, पालक अथवा शिक्षकांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी केली आहे। यावेळी सध्या तरी रस्त्यावर मुरुम टाकण्यात येणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून किंवा लोकप्रतिनिधींच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। यावेळी रयतचे मुख्याध्यापक सागर माने, कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील, किरण माळी, सचिन नामे, महेश माळी, भरत भोसे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासू पाटील, संभाजी मिसाळ, रितेश इंगलजे आदी उपस्थित होते। कुंभोज प्रतिनिधी, मराठी S न्यूज।